ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आत्तापर्यंत एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. या अर्थसंकल्पात या योजनेबाबत मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीही झाले नसल्याने या लाडक्या बहिणी थोड्या नाराज झाल्या. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना निराश करणार नाही याची खात्री देत आहेत. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले. या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांच्या मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभेत 2025-2026च्या अर्थसंकल्पातील वित्त नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणीला 2,100 रुपये देण्याचं आम्ही नाही म्हटलेलं नाही. आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. आम्ही परिस्थिती सुधारली की आम्ही 2,100 रुपये देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीसंदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत भाग घेताना राज्य सरकारने लॉटरीचं या माध्यमातून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली होती. त्यासाठी त्यांनी केरळसह अन्य राज्यांना लॉटरीपासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती दिली. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी आपल्या उत्तरात सर्व प्रकारच्या लॉटरीच्या माध्यमातून राज्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती नेमण्याची घोषणा केली. या समितीने अभ्यास करून महिनाभरात अहवाल द्यावा, असे पवार म्हणाले. सध्या राज्याचे स्थूल उत्पन्न 49,39,000 कोटी रुपये आहे. त्यामुळे सरकारची महसुली तूट ही 1% आत आहे. 2015 मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न 12,80,000 कोटी रुपये असतानाही महसुली तूट 1% आत होती. तथापि 2025-26 या आर्थिक वर्षात 100% महसूल जमा करून राज्याला आर्थिक शिस्त लावायची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान 2024-25 या चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी 77.26% खर्च झाल्याचे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या नाना पटोले यांचा 40% खर्च झाल्याचा दावा खोडून काढला. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.